सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे लहान मुलांचे कपडे कसे नीटनेटके व टापटीप ठेवले पाहिजे किंवा ठेवावे। तर हे माझं लहान मुलांचं छोटंसं कपाट आहे। त्याच्यामध्ये हा पहिला रकाना, त्याच्याला नवीन कपडे आणि दुसऱ्या बाजूला डेली यूजचे कपडे ठेवलेले आहेत, टी शर्ट आणि पॅन्ट। साईडला सुद्धा मी डेली यूजचेच ठेवलेले आहेत। हे माझं छोटंसं 1.5 वर्षाचं बाळ आहे, हा त्याचा रकाना आहे। इथे मी 2 जोडी सॉक्स ठेवलेले आहेत फक्त, आणि बाकीचे सॉक्स मी खाली स्टोर करून ठेवलेले आहेत। हा झाला माझ्या 1.5 वर्षाच्या बाळाचे कपडे। अशा प्रकारे व्यवस्थित ठेवले की व्यवस्थित राहतात लहान मुलांचे कपडे। तर हा नंबरचा कप्पा आहे तो माझ्या 4 वर्षाच्या मुलीचा आहे, मनस्वीचा। तर एका लाईनीत मी असे सगळे गाऊन टाईप फ्रॉक तिचे लावून ठेवलेले आहेत। मधल्या रोमध्ये शॉर्ट असतात ते फ्रॉक लावलेले आहेत, आणि इथे जे पार्टी वेअर वगैरे जे फ्रॉक्स असतात ते इथे लावलेले आहेत मी। तर तुम्ही बघू शकता कसे व्यवस्थित ते बसतात कपडे। खालचा रकानाही तिचाच आहे, त्याच्यामध्ये तिचे सर्व डेली यूजचे कपडे सगळे मागे सगळ्या जीन्स वगैरे ठेवलेले आहेत मी मागच्या साईडला। इथेही मागे सुद्धा तिचे फ्रॉक्स आहेत, असे मी मागच्या साईडला सुद्धा असे स्टोर करून ठेवलेले आहेत। हे जे कपडे आहेत ते आंघोळ करून पटकन घेऊन घालण्यासाठी ते असे समोर ठेवलेले आहेत डेली यूजचे। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की भरपूर कपडे असे स्टोर होतात लहान मुलांचे छोट्या कपाटामध्ये सुद्धा। हे तिचे डेली यूजचेच आहे। आणि सगळा शेवटचा कप्पा म्हटला तर त्याच्यामध्ये त्यांचे टॉवेल्स वगैरे, हे टॉवेल्स आहेत दोघांचे। आणि हे जे अंगावरचं आहे बाळाच्या छोट्या छोट्या 2-3 गोधड्या आहेत, त्याही मी या कपाटामध्ये स्टोर करते। खाली एक बॅग ठेवलेली आहे, त्या बॅगेमध्ये एक्स्ट्राचे कपडे, त्यांचे टोप्या वगैरे, स्वेटर वगैरे हे सगळं मी ह्या बॅगेमध्ये मी ठेवते, स्टोर करते। सॉक्स वगैरे झालं, अशा ज्या डेली यूजसाठी लागत नाही, थंडीच्या वापरामध्ये यूज होतात, त्या बॅगेमध्ये मी ठेवलेले आहेत। ही माझ्या 2 लहान मुलांचे कपडे मी असे नीटनेटके टापटीप असे ठेवलेले आहेत, जेणेकरून मला पटकन ते घेता येतात आणि व्यवस्थित ठेवताही येतात। दर 2 दिवसांनी मी हे कपाट पूर्ण साफ करत असते। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।